मला इथं कोण बोलावलं पण भेटासाठी? आपण तर तिकडे भेटतो ना नेहमी गार्डनमध्ये. मग आता इथं कोण बोलावलं मंदिराजवळ? इथं कोणी येते बरं गावातलं? मग म्हणा तुम्ही अजून घरच्या येणं म्हटलं तर का तुझ्या घरचे असे म्हणते काय तसे म्हणते काय? रुपाली आठवण येऊन राहिली होती ना तुझ्याली, म्हणून तर म्हटलं आता मी ड्युटीवर चाललो होतो कधी, म्हटलं चला रुपाली सोबत भेटून घ्या, म्हटलं 2 शब्द बोलून घ्या. 2 शब्द बोलायचे होते तिथं फोनवर बोलणं होतं ते. मग मग भेटूनच बोलायचं काय होतं? इथं माहिती का हे मंदिर आपल्या घराजवळ आहे ना, इथं कोणी येते म्हटलं. अजून आईले सांगा, आईले मी सांगितलं नाही की मी तुम्हाला भेटायला आली म्हणून. बाहेरून येतो म्हटलं, स्टेशनरी जायचं आहे म्हटलं, काम आहे म्हटलं. काय रुपाली एवढं टेन्शन घेता? आता आईचं आणि बाबाचं लग्नच होणार आहे आता आपलं, अन्न लग्न होणार आहे तर आता काही आपल्याला भीती आहे का कोणा गोष्टीची? आता तुम्ही घरी येऊ शकतो, आपली एंगेजमेंट झाली, सगळं झालं आणि आताही भेटतो तू. नाही आई बोलते ना. मग आता तुम्ही सांगा, तुम्ही लग्नाची तारीख कोणी काढून राहिले? लग्नाची तारीख काढून घ्या ना. तुम्हाला भेटायचं आहे तर मग भेटा, किती भेटतात. आता काय म्हणते तर तारीख नाही काढून राहिले काही नाही. आई म्हणे कधी काढते काय माहित म्हणे तारीख म्हणे. काय म्हणे तुमची आई तुमचे बाबा कधी काढतो म्हणते? काय माहित कधी काढते ना काय काढते, तर मला तर काही समजून नाही राहिलं यायचं. हा गोष्टच नाही काढून राहिले घरात लग्नाची. एंगेजमेंट झाली न झाली तेव्हापासून विषय नाही आहे म्हटलं घरात लग्नाचा. आता मी स्वतःहून म्हणू काय तारीख कधी काढता म्हणून? बापा एवढे उजागर झाले का तुम्ही आता? नाही तर नाही, स्वतःच्याच मनाला लग्नासाठी म्हटलं घरी विचारपूस केलं, सगळं केलं आणि आता लग्नाची तारीख काढायला इतके मागे पुढे पाहून राहिले. तेवढं नाही बोलून राहिलं का तुमच्याकडून? रुपाली सगळंच पाहायला लागते, सगळा विचार करायला लागते पोराच्या जातीले. तुला असं वाटते का सगळं सोपंच आहे बा? एवढं सोपं नाही आहे. बोलते म्हटलं घरी टचकन बोलून बसते. एवढा लग्नाला आला काय? हा लग्न करणं जरुरीच आहे का एवढं? आणि लेट केलं नाही जमत काय असे म्हणते म्हटलं. काय बोलू मी आता सांग? आपल्याला बेकार वाटते कधी कधी ऐकायले, पण बोलणारे बोलूनच जाते मोठं जे बोलायचं आहे ते. तसंच असते, ज्याचं झालं का नाही त्याला तसंच वाटते. आणि ज्याचं व्हायचं आहे त्याला असं वाटते की कधी होते ना कधी नाही झालं, त्याला वाटते का नाकच झालं. असं असते ते. लोक काय करते, करू नाही पस्तावते, नाही करू नाही पस्तावते. असं काम झालंय म्हटलं लग्नवालीचं. बरं मी म्हणतो ना, आज विषय काढतोच मी. लग्नाचा घरी कधी काढते काय काढते विचारपूस करायला गेले नाही अजून आई बाबा. आता मी तरी काय म्हणू? बरं झालं बोलणं, जाऊ मग मी आता घरी. काय या रुपाली एवढ्यानंच होते काय? हा थांब ना, बसू ना, बोलू तिथं. चल थोडंसं काहीतरी खाऊ. नाही नाही, आता मी काही खात नाही आणि काहीच नाही. आता घरी जातो. आई मी आली ना तेव्हा बाजारात गेली होती. मला म्हणे आता कायला जातं? मी म्हटलं बात येतो म्हटलं आई. म्हटलं आईला अजून शंका होईल माझ्यावर, कारण मी आली साडी घालून. हा ड्रेस घालून आलीस तर काही वाटलं नसतं, पण साडी घातली तिला असं वाटन ही नक्कीच कुठं ना कुठं गेली बा म्हणून. आणि तिचा शक मग येऊन जाईल साबित खरा खरा का नाही बा हे कुठंच बोलली म्हणून असं होईल ना. रुपाली छान दिसून राहिली, पण तू साडी कोणा घेतली आहे तुला आता? अशी साडी होती का पण तुझ्याजवळ आतापर्यंत? तर काय घातली नाही तू? वहिनीची असं नाही? नाही नाही, वहिनीची नाही होई. हे साडी माझ्या मैत्रिणीने दिली मला काल. सारिका नाही का, सारिका मैत्रीण, मी सांगत असतो तुम्हाला. आम्ही सोबतच शिकलो, पण आता ते 12वी नापास झाली तर तिचं लग्न झालं. आणि ते कॅटरिंगचं काम करत होती ते. म्हणजे ते जात नसते का काम करायसाठी, त्याच्यावर जात होती ते सर्व वगैरे करायसाठी. मग तेवढ्यात जे असे घेत नाही का, तर ते त्या पोराला त्या आवडली. तर त्यानं मग विचारच नाही केला, तो खूप श्रीमंत आहे. आणि त्यानं माहिती आहे का हिच्याशी लग्नच घेतलं करून. आणि हे नाही म्हणे मी गरीब घरची आहे वगैरे असं तसं. तर ते म्हणे नाही म्हणे असली म्हणे. तर मग ते आता इथंच दिली, आपल्या गावातच दिली आहे. तर मग तिला म्हटलं तर तिला तिचं लग्न झालं ना, मी गेली होती तिच्या घरी काल. तर तिने दिली ही साडी मला. म्हणे तुझं लग्न जुळलं म्हणे आता म्हणे रुपाली, घे म्हणे पत्रिका घेऊन जाईन म्हटलं. मी तिच्या घरी फक्त सांगायला गेली होती. हो काय? असं असं मैत्रिणीने दिली नाही काय? मी म्हटलं कोण दिली बा, म्हटलं म्हटलं वहिनीची सासन म्हटलं. ठीक आहे ना. जाऊ मग मी आता. नाही नाही, असं कसं जाऊ? थांबा लागते थोडा वेळ अजून. एवढ्या दुरून पैदल पैदल चालून चालून तर थकून एवढी गेली का काही विचारू नका आता. भल्ली थकली बाबा. म्हणून म्हणते एकटाकून जाणं लय मुश्किल होते. सोबत सोबत असलं कोणी कोणी तर बोला चालायला असलं म्हणजे बातच टाइम कसा जाते तर माहित नाही पडत. पण नेहमी नेहमी काय आपल्याला सोबतीच भेटन काय माय हो? एकटीला जा लागते आता. जाऊ दे, जा लागते एकटाच जात जाऊ आता. शांताबाई, शांताबाई, शांताबाई बोल ना गंगा, काय म्हणतं? कुठं चालली होती इकडे आता? शांताबाई तू आता घराकडे चालली होती व तुला काही सांगत होती म्हटलं. तर आता तू भेटूनच गेली मला रस्त्यात. बाजारात गेली होती वाटते. हो बाजारात गेली होती बाई. मग काय भेटते व हप्ताभर. हा मग बाहेर झाले पुरते काय थोडं थोडं सामानासाठी घेऊन आली. चांगला थैलीवर डसडूस बाजार आणला म्हटलं. म्हटलं आता हप्ताभर पुरते. पण हे कायचं व नाचुडा करतेत निरासुना. हा एका जागी 2 भाज्या करतेत म्हटलं. एक कायची करते आणि एक कायची करते. आणि पुरं भाजीचं 2 दिवसात ना 3 दिवसात तर खतम करते व या हप्ताभराचं आणलेलं. काय करतेत बिचाऱ्यान काय नाही, काही समजत नाही मला यायचं. असं आहे, मी म्हणतो तर मग ऐकत नाही ना हो तुम्ही बाया. हा मी म्हणत असतो सुना काही आपली हे नाही करत बा कदर, तर तुम्ही म्हणता नाही सून साजरी आहे, असं आहे तसं आहे. हो म्हणून दिलं तर काही बिघडते काय हो शांताबाई? हा पाहिलं ना आता. अहो त्याला खर्च द्या ना करायला, आटोक्यात नाही करत त्या, त्याच्या बाहेरच जातात म्हटलं. म्हणून तर देत नाही मी माझ्या इच्छेजवळ. मी म्हणत असते नाही हो बाई, तुला काय करायचं तर मला सांग, मी तुला 5-50-100 रुपये देतो लागून तो खर्चाले, जास्त काही देत नाही. आता
आपल्याला नाही चालत काही, अशातलं काम झालं आहे. तू काय म्हणत होती सांग ना. आता मी काय बोलू व शांताबाई, आता मी इथं आली होती बोलासाठीच, मग तू दिसून राहिली थकली, आता बाई मग बोलायला करून नाही राहिलं बाई. पण आता उद्याच बोलन मी आता या शब्दात. अहो शांताबाई, त्या पोरीच्या लग्नाची तारीख नाही काढत काय म्हटलं, माझ्या पोरीची काढली बाई. मॅताने काढली, तिच्या सासूनच काढून आणली म्हणते. 27 तारीख निघाली पुढच्या महिन्याची. 27 तारीख एप्रिलची काय व बापा बापा, लय दूर निघाली. हो, मी आता म्हटलं लवकर लवकर काढा म्हटलं, पण आता म्हणता नाही येत बाई. टिकून म्हणून काऊन म्हणून अशा म्हणता म्हणून लवकर काढा म्हणून, नाही काय. आता काय व हे काय म्हणतात, आता लवकर लवकर केलं तर बरं राहते, मग खर्चा पाण्याला पैसा राहते नाही राहत, मग नेमकं मोजकच होते ना मग कोणतंही काम. हो ना हो बिचारे, आता पैसेच तर काय माहिती काय म्हणते ना काय नीचे सासू सासरे त्याच्यासाठी घ्या लागून बाई. आपण समोर समोर करावं काय. ना म्हटलं जाऊ दे कुठू देता येईल काय म्हणतात ना काय नाही तर. शांताबाई मला काय वाटते चांगलं करू का नाही म्हटलं होतं असं यायचा गोपाल काय म्हणते नाही आई म्हणते म्हणते आपल्या घरचं एकच लग्न आहे म्हणते अशी करतं म्हणते आणि एवढे लोक मला बोलायला लागला बाई. नाही 2-4 तर त्यानं सुनावून दिले. म्हटलं जाऊ दे करा म्हटलं बाबा तुमच्या मनानं म्हटलं. आता तर मी बोलतच नाही, ते जसं पटते तसं करूच देतो. आता चल बाई जातो आता घरी. हो जाय, मी जातो आता घरी. शांताबाई तर नाही तर बोलली सांगते बापा गोष्टी. हा हिच्या आई वाच्या आता कोण नाही केलं हिनं भिनसलं काय बापा यायचं, तरी तर अजून लग्न व्हायचंच आहे पोरीचं. मला तर असं वाटतं काही ना काही कमी जास्त झालं असं. नाही तर शांताबाई तर काही कमी देत नाही, पण होऊ शकते समोरच्या नजरेत जर काही कमी पडलं असेल तर त्याले. माधुरी 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 वा आई आले तुम्ही. एवढं सामान आणलं तुम्ही का बस काही बुलले अर्ध पर्ध. जाऊ द्या तर जे आणलं असं आणलं देऊन द्या ते. अहो एकही सामान नाही बुलली म्हटलं, मी सगळं सामान आणलं. हा तुला म्हटलं मग आणि चिठ्ठी करून देव दिल्ली काय त्या. आता जसं जसं आठवण राहिली बाई तसं तसं आणलं. रुपाली नाही आली काय अजून बाबा, तिथं लय टाइमची गेली व. येईन नाही कुठं जाते त्या, येते गेल्या असन कुठं मंदिरात गिंदिरात गेल्या असन. स्टेशनरीत जातो म्हणे तर तिकून येता येता होऊ शकते, नाही ते एखादी मैत्रीण भेटली असन त्याइले काय मी बाबा. आता काय करते ना काय नाही, किती टाइम झाला. अहो ते काही स्टेशनरीत नाही गेली, त्या पाहुण्याला भेटायला गेली असन. तिला मी पहिलेच सांगितलं होतं का लग्न होईपर्यंत आता भेटू नको ना बोलू नको, तर ऐकते काय बाई पोरकी, ऐकतच नाही. आई मी काय म्हणतो, आजीचा फोन आला होता, तब्येत नाही आहे म्हणते बरी, तर पाठवतो म्हणे शांतीले असं म्हणे बा. मी म्हटलं ठीक आहे पाठवून देतो म्हटलं आईले. तर तू जाता काय 2-3 दिवसासाठी. बापा बापा गोपाल कुठं कुठं जाऊ रे मी आता, काय करू बापा. आता ती आजीची तब्येत नाही म्हणतो चांगली नाही काय, आणि आता इकडे काय म्हणते तर सगळे कामं रेंगाळून पडले आहे, तारीख काढायची आहे अजून, शाम्या कमार करायचं आहे, सारं करायचंच तर आहे रे अजून. काय ना कधी करून बापा, कधी कधी करू मी आता. आई सगळं होते बरोबर, एवढी काही हे करू नको पाण्यात पडल्यासारखी. पण आजीच्या भेटीला चालली जाय, काहून का म्हाताऱ्या माणसाचा काय भरोसा असते. तू चालली जाय बरं भेटीले पहिले. ठीक आहे, आता कोणाला नेवरी मी सोबती एकटीच जाऊ काय. आता इले पोट्टीला म्हणतो तर पोट्टी आली खाली रुपाली. तरी विचारून पाहिन बापा, आली तर ठीकच आहे. तिच्या मामाची भेटून जाते आणि आजीची होऊन जाते, तर घेऊन जातो तिले जर हो म्हणून तर ते. ठीक आहे नाही घेऊन जाजो. आता मी इच्छा होऊन राहिली किती दिवस झाले माझ्या माईले भेटायची. हा आता साक्षीगंधात बोलावलं होतं पण ते काही आली नाही. आता काहून का नसून येणं झालं, बाबाची तब्येत नव्हती म्हणते तेव्हा चांगली, म्हणून ते आली नाही. अन आता काय म्हणते तर आता तिची झाली म्हणते. ठीक आहे आता जाऊनच पाहा लागन, दोघांची पाय होऊन जाते तब्येत. हा बाई आता म्हातारी माणसाचं काय सांगता येते बाई, तब्येत काय आज चांगली आहे तर उद्या वाईट आहे, असं काम आहे. नाही आले तर नाही आले, येईन नसले काय आता लग्नात येईन ना रुपालीच्या. हो ना लग्नात तर येईनच आता. आई चल मी जातो काय दुकानात आता, तू काय म्हणते तर बस आता कर आराम जराशी. मी जातो आता, रुपाली नाही वाटतं घरी. नाही ते स्टेशनरी जातो म्हणे बा, येतो म्हणे काही सामान सुमान घ्यायचं आहे म्हणे. जाय म्हटलं आता लग्नासाठी लागतेच लागते काही ना काही. लग्न लागेपर्यंत काही सरत नाही घ्यायचं. घेतेच आहे आई, चालतेच आहे, एवढं काय टेन्शन घ्यायचं आहे. बरं बस तू, येतो मी. माधुरी येतो म्हटलं मी काय. दुपारी जेवायला घरीच येईन, तर आता डब्बा काही देऊ नको. येऊन जाईल मी दुपारी दुकान बंद करून. आज तशी बाजाराच्या दिवशी कधी जास्त काही गर्दी नसते तिथं. बरं ठीक आहे ना, या मग दुपारी तुम्ही. थांबू काय मग जेवायचं. नाही काही गरज नाही थांबायची. आता कसं असते गिराईक जर जास्त असले तर कधी येते माणूस, कधी येतही नाही. मग काय माझ्यासाठी तू उपाशी पडशील काही तर तू जेवण करून घे, सगळेच जण जेवून घ्या तुम्ही. मी येतो उशिरा पाशीला, जर असं उशीर होईनच मला. मग लागन तर 1-2 घंटे रेस्ट करल आणि मग जाईन अजून उघडायला. बरं ठीक आहे. सांग बाई माधुरी तू काढा हा बाजार आता, मी करतो तयारी जराशी दुसरी साडी गिडी गुंतो अंगाले, आणि जेवत खावत काही नाही आता तिकडेच जेवण, आणि येऊन जातो म्हटलं आई बाबाची भेट घेऊन. ठीक आहे नाही तुम्हाला वाटत असेल तर चालल्या जा तुम्ही आता. वाटाचं काय आहे हो त्याच्यात, जा तर लागतेच बाई. हा बाई जाच लागते. ठीक आहे मग घेऊन जा तुम्ही जरा अंदर. हो हो घेऊन जा. चला मग आता पाहू आपण उद्याच्या व्हिडिओत नाही बाकीचा भाग. आणि शांताबाईची व्हिडिओ आवडत असेल तुम्हाला
तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि रोजचे व्हिडिओ पाहत जा आपले.